लातूरमधून पहाटे बीडच्या कलेक्टरला का उचललं? 273 कोटीचं रॅकेट काय? आपण नेहमी ऐकतो आणि बघतोही की सरकारी कार्यालयांमध्ये चिरीमिरीशिवाय काम होत नाही. खालच्या लेवर एक अख्खं रॅकेट चालतच नाही. तर सरकारी काम आणि 6 महिने थांब किंवा मग कायमच थांब. पण जिल्ह्याचा मालक म्हणजे साक्षात जिल्हाधिकारीच तिजोरीवर दरोडा टाकतोय, असं तुम्ही कधी बघितलंय का? कुंपणाचं शेत खाण्याचा हा संतापजनक प्रकार आपल्या बीड जिल्ह्यात उघडकीस आला. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनात तब्बल 241 ते 273 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय. याच प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. एका IAS अधिकाऱ्याला थेट त्याच्या राहत्या घरातूनच उचलून आणण्याची महाराष्ट्राच्या अलीकडच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई आहे. आजच्या व्हिडिओत आपण याच घोटाळ्याची A to Z माहिती, बनावट सह्यांचे रॅकेट काय, जुन्या तारखांची कागदपत्र तयार करून या रॅकेटनं महाराष्ट्र सरकारलाच म्हणजेच आपल्याला जनतेला कसा चुना लावलाय, अविनाश पाठक कसे सापडले, विवेक जॉन्सन यांनी हे रॅकेट कसं पकडलं, याचं विश्लेषण करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TVD मराठी. लातूरमध्ये 7 मेच्या पहाटे काय घडलं? बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने आणि SIT पथकाने 7 मेला लातूरच्या हत्तेनगर भागातील राहत्या घरातून बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना ताब्यात घेतलं. दैनिक लोकमतच्या बातमीनुसार पोलीस पथक पाठक यांना घेऊन निघालं तेव्हा त्यांना छातीत दुखत असल्याची तक्रार त्यांनी केली. पोलिसांनी कुठली रिस्क न घेता त्यांना तात्काळ शहरातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केलं. तिथं त्यांची ECG आणि इतर चाचण्या करण्यात आल्या. सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आले आणि पाठक हे पूर्णपणे फिट म्हणजे तंदुरुस्त असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास त्यांना बीड शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. कोण आहेत हे अविनाश पाठक? त्यांचं बीडवर एवढं प्रेम का? अविनाश पाठक हे मूळचे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरचे आहेत. ते राज्य प्रशासकीय सेवेतील अधिकारी असून 2013 मध्ये त्यांना भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजेच IAS म्हणून पदोन्नती मिळाली. पण दिव्य मराठीच्या एका बातमीनुसार पाठक यांची निम्मी प्रशासकीय कारकीर्द फक्त बीड जिल्ह्यातच गेली. ते पाटोद्याचे तहसीलदार होते. त्यानंतर बीडचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, भूसंपादन अधिकारी, अंबाजोगाईचे अप्पर जिल्हाधिकारी, बीड जिल्हा परिषदेचे CO आणि शेवटी बीडचे जिल्हाधिकारी, असा त्यांचा बीड दर्शन प्रवास राहिला. बीडमधील पत्रकारांच्या मते पाठक हे बीडमधील राजकारण्यांचे आणि नेत्यांचे अत्यंत आवडते अधिकारी होते. एकाच अधिकाऱ्याला एवढी वर्षे एकाच जिल्ह्यात, तेही वेगवेगळ्या मलाईदार पदावर का ठेवलं जातं, यामागं कोणत्या बड्या राजकीय नेत्यांचा वरदहस्त होता याची खूप चर्चा आहे. तसंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या वेळी पाठक यांच्या कार्यकाळावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ज्यांच्यावर आधीपासूनच गुन्हे दाखल आहेत अशा लोकांनाही मोठ्या प्रमाणावर बंदुकींचे आणि रिव्हॉल्व्हरचे शस्त्र परवाने दिल्याचं समोर आलं होतं. दैनिक लोकमतच्या बातमीनुसार धाराशिवचे अतिरिक्त जिल्हाधिकारी असताना अधिकाराचा गैरवापर करून जमिनीच्या वादात बेकायदा आदेश दिला होता. त्यामुळे मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं पाठक यांच्यावर गंभीर ताशेरे ओढले होते. त्यांना 50,000 रुपयांचा वैयक्तिक दंड ठोठावला होता. घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी काय? धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी सरकारने भूसंपादन केलं. त्याचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यात आला. पण मोबदला कमी वाटला तर शेतकरी लवादाकडे म्हणजेच जिल्हाधिकाऱ्याकडे अपील करू शकतात. याच काळात अविनाश पाठक यांची 21-22 एप्रिल 2025 रोजी बीडवरून बदली झाली. पण बदली झाल्यानंतर आणि त्यांच्या जागी नवीन अधिकारी आल्यानंतरही त्यांनी मागच्या तारखा म्हणजेच 1 मार्च ते 17 एप्रिल 2025 टाकून चक्क 154 बनावट आदेश काढले. मूळ भूसंपादनाची रक्कम जी 68 कोटी रुपये होती ती वाढवून थेट 310 कोटी 20 लाख रुपयांवर नेण्यात आली. म्हणजेच तब्बल 241 कोटी 62 लाख रुपयांचा वाढीव मोबदला बोगस पद्धतीनं मंजूर करण्यात आला. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी वाढीव मोबदल्याची मागणीच केली नव्हती त्यांचेही बोगस अर्ज तयार करण्यात आले. सुनावणीच्या वेळी शेतकरी हजर नसतानाही परस्पर कोट्यावधींचे आदेश पास करण्यात आले. यातील धक्कादायक बाब म्हणजे या 241 कोटींपैकी 73 कोटी 4 लाख रुपये प्रत्यक्ष बोगस आणि काही खातेदारांच्या खात्यावर जमाही करण्यात आले. मग हे रॅकेट उघडकीस कसं आलं? अविनाश पाठक यांच्या बदलीनंतर 24 एप्रिल 2025 रोजी विवेक जॉन्सन हे बीडचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. जॉन्सन यांना येऊन 5-6 महिने झाले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आपण तर भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्याचा एकही आदेश काढलेला नाही किंवा एका फाईलवर सही केली नाही. मग राष्ट्रीय मार्ग प्रकल्प संचालक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पैशांच्या मंजुरीचे एवढे मोठे प्रस्ताव जात कसे आहेत? लोकसत्ताच्या बातमीनुसार विवेक जॉन्सन यांनी जायकवाडी भूसंपादन कार्यालयाची तपासणी केली तेव्हा या आदेशाची कुठलीही शासकीय नोंद, रजिस्टर किंवा दस्तऐवजीकरण कार्यालयात उपलब्ध नसल्याचं उघड झालं.
मग जॉन्सन यांनी तातडीने या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आणि तिथूनच या घोटाळ्यांचे धागेदोरे उलगडायला सुरुवात झाली. खोट्या सह्यांचा दावा कसा फोल ठरला? घोटाळा उघड झाल्यानंतर पाठक यांनी दावा केला की माझ्या सह्या कुणीतरी बोगस केल्यात किंवा डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर झालाय. पण बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक सचिन पांडकर एम व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली SITने अत्यंत बारकाईने हा तपास केला. या तपासात पोलिसांनी या प्रकरणातील अधिकारी, कर्मचारी आणि आरोपींचे जवळपास 1000-1500 तासांचे कॉल रेकॉर्डिंग तपासले. यातूनच एक मोठा पुरावा हाती लागला. दिव्य मराठीच्या बातमीनुसार संजय हांगे नावाचा भूसंपादन विभागातील महसूल सहाय्यक कर्मचारी बीडमधून हे बोगस आदेश तयार करून लातूरला अविनाश पाठक यांच्याकडे घेऊन जायचा. पोलिसांनी हांगे यांचे त्या काळातील टावर लोकेशन, टोल नाक्यावरील CCTV फुटेज आणि CDR तपासले. दरम्यान हस्ताक्षर तज्ज्ञांचा अहवाल आला. या अहवालात त्या 154 आदेशावरील सह्या बोगस नसून त्या खुद्द अविनाश पाठक यांनीच आपल्या हाताने केल्यात असं स्पष्ट झालं. दैनिक लोकमतच्या बातमीनुसार भूसंपादन घोटाळ्यातील 154 पैकी 6 पहिली घाळ म्हणजेच मिसिंग असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. तसंच पाठक यांनी मोबदल्याचे आदेश सरकारी यंत्रणेवर न बनवता स्वतःच्या वैयक्तिक लॅपटॉपवर तयार केले. या प्रकरणात न्यायालयानं पाठक यांना 15 मे पर्यंत 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या रॅकेटमध्ये आणखी बडे मासे कोण? हा काही एका माणसाचा खेळ नाही. या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यातच अगोदरच महसूल अधिकारी संजय हांगे, पांडुरंग पाटील, कंत्राटी कर्मचारी त्र्यंबक पिंगळे, शेख अझर यांच्यासह ॲडव्होकेट नोनावरे, ॲडव्होकेट पिसुरे, ॲडव्होकेट प्रवीण राख, ॲडव्होकेट नरवडकर अशा 10 जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. महसूल कर्मचारी, वकील आणि जिल्हाधिकारी अशी ही साखळी होती. पण अधिकाऱ्यांची एवढी हिंमत होऊ शकते का की तो शासनाचे 273 कोटी रुपये परस्पर हडप करेल? यामागे मंत्रालयातील काही बडे अधिकारी नाहीत का? नॅशनल हायवे अथॉरिटीचे अधिकारी नाहीत का? आणि सर्वात महत्त्वाचं, अविनाश पाठक यांना एवढी वर्ष बीडमधून टिकवणारे, त्यांच्यावर वरदहस्त ठेवणारे ते बीडचे राजकीय नेते कोण आहेत? जोपर्यंत हे बडे मासे गळाला लागत नाहीत तोपर्यंत जनतेच्या पैशाचा हिशोब लागणार नाही. पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? यामागे कोण राजकीय नेते असू शकतात? तुम्ही बीडचे असाल तर अविनाश पाठक यांच्याबद्दल तुमचा अनुभव काय आहे? तुमच्या जिल्ह्यात, गावातही असे प्रकार घडले आहेत का? या सगळ्याचा मास्टरमाइंड कोण आहे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा. अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.